ओके. सो पाठीमागच्या पार्टमध्ये आपण एक महत्त्वाचं डेरिव्हेशन बघितलं, द प्रेशर ऑफ अ गॅस. ओके, गॅसचं प्रेशर किती असतं आणि लास्ट आपण एक फॉर्म्युला जो तयार केला तो काय होता, पी इज इक्वल टू 1/3. बघा, 1/3 रो आणि सी स्क्वेअर. ओके, आणि त्याला आपण आर एम एस सुद्धा म्हणू शकतो किंवा नुसतं सी जरी तुम्ही म्हटला तरी काय होईल, चालेल. कळते? हां. तर हा आपण एक फॉर्म्युला फाइंड केला. आता नेक्स्ट जो पार्ट आहे, नेक्स्ट पार्टमध्ये आपण काय करायचं आहे बघा, की आपल्याला एक थोडी छोटी छोटी 2-2 मार्काला तुम्हाला डेरिव्हेशन विचारले जातात. म्हणजे याच्यावरून, ह्या फॉर्म्युल्यावरून. हा फॉर्म्युला अतिशय महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. बरोबर आहे. तर पहिला जो पार्ट आहे किंवा पहिला जो डेरिव्हेशन तुम्हाला छोटे छोटे विचारले जातात त्यातलं जे फर्स्ट डेरिव्हेशन आहे ते काय आहे बघा. आपल्याला काय करायचं आहे की एक आर एम एस व्हेलॉसिटी. तर क्वेश्चन काय विचारला जातो बघा, तुमच्याकडे नोट्स आहे, नोट्समध्ये तुम्ही लिहिलेलं असणार आहे, मी क्वेश्चन लिहिणार नाही इथं. शो दॅट द आर एम एस व्हेलॉसिटी ऑफ अ गॅस मॉलिक्युल्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर रूट ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर. हां, आता काय सांगितलं आहे की आर एम एस व्हेलॉसिटी म्हणजे थोडक्यात काय आहे रे, हा सी. बरोबर आहे. काय शो करायचं आहे आपल्याला बघा, आर एम एस व्हेलॉसिटी म्हणजे थोडक्यात सी. सो सी आर एम एस हां इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी काय सांगितले, स्क्वेअर रूट ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर. आणि स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर फिर टी इज इक्वल टू काय आहे रे, ॲब्सोल्यूट टेम्परेचर आहे. कळतंय? सो टी इज इक्वल टू काय आहे, ॲब्सोल्यूट टेम्परेचर. आणि याचं आपल्याला काय करायचं आहे, याचं आपल्याला प्रूफ द्यायचं आहे. ठीक आहे, याचं आपल्याला काय करायचं आहे, प्रूफ द्यायचं आहे. ओके. सो कसं देणार बघा, आपल्याला माहिती आहे, हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे बघा. सो ऑलरेडी वी नो दॅट. बघा, वी नो दॅट आपल्याला काय माहिती आहे रे, पी इज इक्वल टू द प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस मॉलिक्युल्स इज, द प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस मॉलिक्युल्स इज किती आहे रे, 1/3 रो इंटू सी स्क्वेअर. आता आर एम एस लिहा किंवा नुसतं सी लिहा तरी चालेल. बरोबर आहे. सो पी इज इक्वल टू, इथं मी काय लिहितो बघा, 1/3. आता रो म्हणजे काय रे, डेन्सिटी. डेन्सिटी इज इक्वल टू मास पर युनिट काय असणार आहे, तिथं व्हॅल्यूम असणार आहे. सो ह्या रोच्या जागेला मी काय लिहितो की मास पर युनिट व्हॅल्यूम इंटू काय झालं, सी स्क्वेअर झालं. ह्याला इक्वेशन नंबर मी काय देतोय, 1 देतोय. बरोबर आहे. हां, आता जर सपोज मला सी स्क्वेअरची व्हॅल्यू जर फाइंड करायची असेल, सी स्क्वेअर इज इक्वल टू बघा बरं, हा व्ही आणि हा 3 डिवाइड आहेत, तेच काय जातील, मल्टिप्लाय होतील. सो 3 व्ही आणि इकडचं पी काय केलं बघा, 3 आणि व्ही काय तरी डिवाइड आहेत, तिकडे जाऊन पीला काय झालं ते मल्टिप्लाय झाले. सो 3 व्ही पी झाले डिवायडेड बाय यम जो आहे तो काय होईल, खाली होईल. सो हा यम राहील. सो सी स्क्वेअर इज इक्वल टू 3 व्ही पी किंवा 3 पी व्ही अपॉन काय झालं, यम झालं. बरोबर आहे. आता हा यम बघा काय होईल, याची थोडी मी अरेंजमेंट म्हणजे सी स्क्वेअर इज इक्वल टू बघा काय करतोय, ठीक आहे. किंवा ही स्टेप आपण न घेता आपण याच्यावरून मी काय करतोय बघा, हा फी तेवढा डिवाइड आहे, तिकडे जाऊन मल्टिप्लाय करतोय. म्हणजे तो काय झाला रे, पी व्ही झाला ना, इज इक्वल टू मग राहतंय काय रे, 1/3 यम आणि काय राहतंय, सी स्क्वेअर. सो यम सी स्क्वेअर तिथं राहतंय. बरोबर आहे. सो 1/3 यम सी स्क्वेअर हे राहतंय. ह्याला इक्वेशन नंबर मी काय देतो, 2 देतो. ओके. आणि आपल्याला परफेक्ट गॅस किंवा आयडियल गॅस ह्याचं एक इक्वेशन आपण 11वीमध्ये शिकलो आहे बघा. काय होतं रे ते इक्वेशन, फॉर वन मॉलिक्यूल म्हणजे थोडक्यात आपल्याकडे एक रिलेशन होतं. कोणतं रिलेशन आहे, कोणतं बघा, की पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. बघा बरं, आठवतंय का, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. आणि जर 1 मोल जर आपल्याकडे असेल, 1 मोलला एन इज इक्वल टू काय असतं रे, 1 असतं. म्हणजे काय तयार होणार, पी व्ही इज इक्वल टू काय होणार रे, आर टी तयार होणार. बरोबर आहे. काय होणार, पी व्ही इज इक्वल टू आर टी. ह्याला इक्वेशन नंबर मी काय देतो, 3 देतो. आता बघा, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 वरून पी व्हीच्या जागेला मी काय लिहू शकतो रे, हे आर टी लिहू शकणार. बरोबर आहे. सो इथं काय झालं, देअर फोर आर टी इज इक्वल टू आर टी नव्हे, ओके, आर टी इज इक्वल टू 1/3
mc², बरोबर आहे, m/3 mc², बरोबर आहे. हां, आता बघा इथं c² व्हॅल्यू फाइंड करा. ओके, c² व्हॅल्यू काय येणार रे? c इज इक्वल टू किंवा c². हां, आता ही 3 डिवाइड आहे, इकडे जाऊन काय होईल? मल्टिप्लाय होईल. सो 3RT डिवाइडेड बाय हा m जो आहे तो काय होईल? डिवाइड होईल. सो c² इज इक्वल टू, मग c इज इक्वल टू काय येणार बघा? बाय टेकिंग स्क्वेअर रूटमध्ये काय झालं? 3RT डिवाइडेड बाय काय झालं तिथं? m झालं, बरोबर आहे. 3RT डिवाइडेड बाय काय झालं तिथं? m झालं. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर आपण काय म्हणूया? इक्वेशन नंबर 4 म्हणतोय. ओके, आता लक्षात ठेवा ह्यातला P म्हणजे प्रेशर, V म्हणजे व्हॅल्यूम, R म्हणजे काय? हा गॅस कॉन्स्टंट म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो त्याला? गॅस कॉन्स्टंट सगळ्यात महत्त्वाचं, बरोबर आहे. मग आता जो ह्यातलं कॉन्स्टंट काय आहे बघा बरं, की गॅस 1 मॉलिक्यूल गॅसचं, बरोबर आहे. सो m काय असणार आहे? मास तो कॉन्स्टंट असणार आहे. 3 तर कॉन्स्टंट आहे, R तर कॉन्स्टंट आहे. फक्त काय चेंज होईल रे? टेम्परेचर चेंज होईल, बरोबर आहे. सो ह्यातलं काय काय कॉन्स्टंट, मी ह्याचं थोडं चेंज करतोय बघा. जे कॉन्स्टंट आहे त्याला एका रूटमध्ये टाकतोय 3R डिवाइडेड बाय m, आणि दुसऱ्याला एक रूट सेपरेट टाकतोय. T तेवढा कॉन्स्टंट नाही, तो व्हेरिएबल आहे. ॲब्सोल्यूट टेम्परेचर आपण त्याला म्हणतोय. ही काय आहे रे? ही सगळी टर्म काय आहे? कॉन्स्टंट आहे. सो इन रूट 3R/m ही काय आहे रे? कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे. हां, आता तुमच्या नोट्समध्ये काय झाले बघा, की त्या ब्रॅकेटमध्ये टी पण टाकला आहे कॉन्स्टंट म्हणून. सो तेवढा करेक्शन करा. इथं 3R/m ही तेवढाच कॉन्स्टंट आहे. तुमच्या नोट्समध्ये करेक्ट करा तिथं. ओके, मग मला सांगा, मला जर कॉन्स्टंट काढायचं असेल तर काय येईल रे? डायरेक्टली प्रोपोर्शनल येणार. डायरेक्टली प्रोपोर्शनल काय येणार? फक्त इन रूट टी. आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं. तुम्हाला 2 मार्क्सला विचारलं जातं. काय विचारलं जातं बघा, की शो दॅट द RMS व्हेलॉसिटी किंवा रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी ऑफ द मॉलिक्यूल ऑफ द गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर रूट ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर. काय विचारलं जातं? स्क्वेअर रूट ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर. कळालं? पहिलं तर कळालं. हां, आता नेक्स्ट आपण जातोय, ह्याच्याच नेक्स्ट आपण जातोय की दुसरं बघा, दुसरं काय विचारलं जातं, की जे RMS व्हेलॉसिटी आहे, RMS व्हेलॉसिटी ऑफ द मॉलिक्युल्स ऑफ द गॅस ऑफ गिवन टेम्परेचर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर रूट ऑफ मॉलिक्युलर वेट ऑफ द गॅस. हां, आता सगळ्यात महत्त्वाचं काय प्रूव्ह करायचं आहे बघा. नेक्स्ट जे प्रूफ आहे ते काय आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, की RMS व्हेलॉसिटी जी आहे 1 डिवाइड बाय m असं सांगितले. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी सांगितले. बघा बरं काय सांगितले? गिवन टेम्परेचर द काय सांगितले? RMS व्हेलॉसिटी ऑफ द मॉलिक्युल्स ऑफ द गॅस ऑफ द गिवन टेम्परेचर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर रूट ऑफ मॉलिक्युलर वेट ऑफ गॅस. काय सांगितले? स्क्वेअर रूट ऑफ मॉलिक्युल ऑफ गॅस सांगितले. सॉरी, नुसतं C येणार. सो C इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी 1 डिवाइड बाय m. m काय आहे? m इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट आहे. लक्षात ठेवा, m इज इक्वल टू काय आहे? मॉलिक्युलर वेट आहे. हां, आता हे कसं प्रूव्ह करायचं? आता ॲक्च्युली सगळेच प्रूफ जे आहेत ते आपल्याला पहिल्यापासून यावं लागतात, म्हणजे वी नो पासून इथून. ओके, आता मी हे तुम्हाला एक्सप्लेन करत नाही. मग आता ह्याचं आन्सर कसं लिहिणार बघा तुमच्या क्वेश्चनमध्ये किंवा आन्सरमध्ये, की राईट अप टू इक्वेशन नंबर 4 पर्यंत आपले दिले इन. ओके, इक्वेशन नंबर 4 पर्यंत आपल्याला काय करायचं आहे? लिहायचं आहे. म्हणजे थोडक्यात इथंपर्यंत हाय असं यायचं आहे बघा. C इज इक्वल टू इन रूट 3RT/m इथंपर्यंत यायचं आहे. हे हाय असंच, जसं आपण पाठीमागच्या क्वेश्चन वी नो पासून हे सगळं जे सॉल्व केलं ते क्वेश्चन नंबर 4 पर्यंत हाय असं यायचं आहे. सो C इज इक्वल टू इथंपर्यंत यायचंच आहे, बरोबर आहे. तुमच्या नोट्समध्ये एकदम व्यवस्थित दिलं आहे. मग मी ते लिहितो. कुठेपर्यंत यायचं आहे? राईट अप टू क्वेश्चन नंबर किंवा इक्वेशन नंबर 4, म्हणजे थोडक्यात इथंपर्यंत सेम यायचं आहे. ओके, इन रूट 3RT/m, बरोबर आहे. सो हा R जो आहे तो मी तुम्हाला सांगितला की गॅस कॉन्स्टंट किंवा युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आपण त्याला म्हणतो, बरोबर आहे. हां, आता त्याच्यानंतर बघा की ह्यातलं कॉन्स्टंट काय काय आहे रे? सोपं आहे एकदम. C इज इक्वल टू 3 कॉन्स्टंट आहे, R कॉन्स्टंट आहे, आणि टेम्परेचर कॉन्स्टंट. आता तुमच्या क्वेश्चनमध्ये
थोडक्यात काय सांगितले की मॉलिक्युलर वेट ॲट गिवन टेम्परेचर म्हणजे कॉन्स्टंट टेम्परेचर असं ते म्हणून सांगितलं, म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट, बट आता मॉलिक्युलर वेट काय होणार आहे, चेंज होणार आहे असं म्हणून सांगितले. मग मी काय करतो बघा, याला सेपरेट लिहितोय 3RT आणि डिवाइड बाय रूट काय करतोय मी इथं एम करतोय, बरोबर आहे. मग आता झालं काय की बाबा हे कॉन्स्टंट, मग तुम्ही म्हणणार मागच्या वेळेला टेम्परेचर कॉन्स्टंट होतं आणि आता काय टेम्परेचरला कॉन्स्टंट कसं केलं आहे, होय तिथं क्वेश्चनमध्ये देताना काय सांगितलं आहे, ॲट गिवन टेम्परेचर म्हणजे थोडक्यात ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. मग आता मला सांगा कॉन्स्टंट जर काढायचं असेल तर सी इज प्रोपोर्शनल कुणाला, खाली आहे ना, रूट एम खाली आहे, त्यामुळं 1 डिवाइड बाय काय होईल, रूट एम होईल, बरोबर आहे. आता चुकून तिथं स्क्वेअर झालं आहे बघा, ती करेक्शन काढा, इथं स्क्वेअर नाही आहे. ओके, सो सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी रूट एम. बरं, काय सांगितलं बघा, ॲट अ गिवन कॉन्स्टंट टेम्परेचर RMS व्हेलॉसिटी ऑफ अ मॉलिक्यूल ऑफ अ गॅस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर रूट ऑफ मॉलिक्युलर वेट ऑफ गॅस. इथंपर्यंत विचारलं जातं. मग ही एवढंच लिहायचं नाही, लक्षात ठेवा की कुठून यायचं, पूर्ण वरूनच यायचं. ओके, पूर्ण कुठून यायचं, वरून यायचं. ठीक आहे, नेक्स्ट जाऊया आपण. आता नेक्स्ट काय आहे बघा, ठीक आहे. हां, तर काय सांगितलंय, सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा, काय सांगितलंय की ॲझ्युमिंग द एक्सप्रेशन फॉर प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस प्रूव्ह दॅट कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॅल्यूम ऑफ अ गॅस इज इक्वल टू 3 डिवाइड बाय 2. हां, हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. आता जे प्रूव्ह करायचं आहे मी तुम्हाला तिथं लिहितो. काय करायचं आहे, कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॅल्यूम, बघा कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॅल्यूम, बघा पर युनिट व्हॅल्यूम इज इक्वल टू 3 डिवाइड बाय 2p असं करायचं आहे. काय करायचं आहे, 3 डिवाइड बाय 2p असं करायचं आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता याचं प्रूफ तुम्ही कसं लिहिणार, तर मी तुम्हाला क्वेश्चनमध्ये सांगितलं की हां, याचं प्रूफ आपण व्यवस्थित घेऊया. आपण आपल्याला माहिती आहे, महत्त्वाचं आहे बघा, वी नो, आपल्याला माहिती आहे की प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस किती आहे रे, 1 डिवाइड बाय 3 रो सी स्क्वेअर किंवा सी RMS स्क्वेअर, बरोबर आहे. हां, आता मी काय करतोय की जो रो आहे मगाच्यासारखंच करायचं आहे, मास पर युनिट व्हॅल्यूम, बरोबर आहे. सो पी इज इक्वल टू काय झालं बघा, 1 डिवाइड बाय 3 मास पर युनिट व्हॅल्यूम इंटू सी स्क्वेअर, म्हणजे थोडक्यात काय झालं बघा तिथं MC स्क्वेअर अपॉन 3V असं झालं का. ओके, हा काय झाला, पी झाला, बरोबर आहे, बरोबर आहे. हां, आता आपल्याला एक पाठीमागच्या ज्या पार्टमध्ये जे आपण इक्वेशन किंवा जे एक्सप्रेशन महत्त्वाचं इम्पॉर्टंट जे आहे ते आपण त्याच्यामध्ये मॉलिक्युलर वेट M इज इक्वल टू N इंटू M असं काहीतरी काढलं, किंवा M इज इक्वल टू स्मॉल m इंटू N असं काहीतरी काढलं, आठवतंय का, बघा बरं आठवतंय का. ओके, याच्याबद्दल मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं, बरोबर आहे का. मॉलिक्युलर वेट इज इक्वल टू M इंटू किंवा टोटल मास असं सांगितलेलं आपण, टोटल मास इज इक्वल टू नंबर ऑफ किती मॉलिक्युल्स आहेत, 1000 आपण काहीतरी म्हणत होतो सारखं 1000 इंटू एकाचं मास इंटू 1000, बरोबर आहे. किती आहेत, 2000 असेल तर 2000 इंटू एकाचं मास, बरोबर आहे. हे टोटल काय आलं, त्या मास आलं. मग आता हे कॅपिटल एमच्या बदलाला मी तिथं स्मॉल लिहिणार आहे. सो पी इज इक्वल टू बघा काय येणार तिथं, M N, ह्या कॅपिटल एमच्या बदलाला काय लिहिलं, स्मॉल m इंटू N, आणि सी स्क्वेअर हाय असाच, आणि डिवायडेड बाय ही 3V हे हाय असाच, बरोबर आहे. हां, आता मी काय करतो बघा की मला कायनेटिक एनर्जी तिथं करायचं आहे. कायनेटिक एनर्जी काय असतं रे, 1 डिवाइड बाय 2 MV स्क्वेअर. आता फी म्हणजेच थोडक्यात सी स्क्वेअर करू शकतोय, म्हणजे थोडक्यात काय 1 डिवाइड बाय 2 MC स्क्वेअर असं काहीतरी मला काय करायचं आहे. 1 डिवाइड बाय 2 तिथं आहे का रे, नाही, 1 डिवाइड बाय 3 आहे, म्हणजे मला 1 डिवाइड बाय 2ची काहीतरी अरेंजमेंट इथं काय करायला पाहिजे, मला इथं करायला पाहिजे, कळालं. हां, आता मी काय करतोय बघा की बघा थोडं लक्षात ठेवा की मला काय पाहिजे, MC स्क्वेअर, इथला MC स्क्वेअर आहे का, आहे. बघा बरं, M मी उचलला आणि सी स्क्वेअर पण उचलला, बरोबर आहे. M उचलला आणि सी स्क्वेअर पण उचलला, राहतंय काय रे, N एक राहते खाली, आणि डिवाइडेड बाय खाली काय राहते, 3V एक राहते, बरोबर आहे. सो बघा MC स्क्वेअर मी फक्त बाजूला लिहिला, MC स्क्वेअर बाजूला लिहिला, N डिवाइडेड बाय 3V, म्हणजे तेच केले, फक्त त्याची अरेंजमेंट थोडीफार चेंज केली. आता हे MC स्क्वेअरला मला काय पाहिजे रे, 1/2 पाहिजे. बघा मी 1/2
एक्स्ट्रा घेतलेला आहे डिवायडेड बाय 2 आणि हा 1/2 किंवा 2 जाण्यासाठी मी तर काय घेतोय एक्स्ट्रा 2 घेतोय. पटते का काय केलं? ओके, हे जर तुम्ही सिम्प्लिफाय केला ह्या 2ला हा 2 कॅन्सल होतोय, वरचंच हाय असं राहतंय. बरोबर आहे, काय फरक पडेल का? नाही आहे. बरोबर आहे, म्हणजे थोडक्यात 2n डिवायडेड बाय 3v बघा 2n डिवायडेड बाय 3v इंटू हे काय झालं रे 1 डिवायडेड बाय 2mc². आता सी म्हणजे थोडक्यात ती व्हेलॉसिटी आहे mv². सो ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल झालं. हे काय झालं? ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्युल्स झालं. बरोबर आहे, काय झालं? गॅस मॉलिक्युल्स झालं. बरोबर आहे. हां, आणि ह्या ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्युल्सला जर मी n मल्टिप्लाय केले, नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्सनं जर मल्टिप्लाय केलं तर टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्युल्स होईल. बरोबर आहे. एका गॅस मॉलिक्युल्सची कायनेटिक एनर्जी ॲव्हरेज. मग असं नंबरनं ह्या नंबर जर मी हे केलं म्हणजे थोडक्यात अरेंजमेंट करतोय 2 डिवायडेड बाय 3v आणि n इंटू हा सगळा ब्रॅकेट ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्युल्स आणि n जर मी ह्या सगळ्या ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्युल्सला जर मी मल्टिप्लाय केलो तर ती होते टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्युल्स. म्हणजे राहते काय 2 डिवाइड बाय 3v इंटू टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्युल्स. काय होते? टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्युल्स. बरोबर आहे. हां, आता बघा इकडे काय आहे रे? पी आहे. इकडे काय आहे? पी आहे. हा जो फी जो आहे हा जो व्ही आहे तो काय करतो मी इकडं डिवाइड आहे इकडे जाऊन मल्टिप्लाय करतो. सो काय झालं बघा पी व्ही इज इक्वल टू 2 डिवाइड बाय 3 आणि इकडे काय राहिलं रे की टोटल हे आहे असंच टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्युल्स. ओके, टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्युल्स. बरोबर आहे. त्याच्याबरोबर हा 3 जो आहे तो काय आहे डिवाइड आहे इकडे जाऊन काय होईल मल्टिप्लाय होईल. सो 3 आणि 2 जो आहे तो इकडे येईल. सो पी इंटू फी इज इक्वल टू इकडे काय राहते टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्युल्स. बरोबर आहे, टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्युल्स. आता मी काय करतो आपल्याला कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॅल्यूम असं लागणार आहे. ही फक्त कायनेटिक एनर्जी झाली. पर युनिट व्हॅल्यूम करण्यासाठी मी व्हॅल्यूम इकडे घेतो आहे म्हणजे 3 डिवाइड बाय 2 पी आणि व्हॅल्यूम मल्टिप्लाय इकडे जाऊन काय होईल डिवाइड होईल. सो टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्युल्स बघा टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्युल्स डिवायडेड बाय मी काय करतोय व्हॅल्यूम करतोय आणि यालाच आपण काय म्हणणार आहे कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॅल्यूम. काय म्हणणार आहे कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॅल्यूम म्हणजेच कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॅल्यूम. आणि ती किती आलं रे 3 डिवाइडेड बाय 2 इंटू पी. सगळ्यात महत्त्वाचं किती आले 3 डिवाइडेड बाय 2 इंटू पी. आणि तेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. बघा काय आहे मी तो लिहून घेतलेलो कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॅल्यूम इज इक्वल टू 3 डिवाइडेड बाय 2 इंटू काय झालं तिथं पी झालं. पटतंय. सो एकदम सोपं आहे बघा, याच्यामध्ये काहीसुद्धा अवघड असं काही नाही आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट आपण बघूया. ओके, सो नेक्स्ट आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे बघा की शो दॅट द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी आत्ताच आपण काढली ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्युल्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ॲब्सल्यूट टेम्परेचर. हां, आता कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी ॲब्सल्यूट टेम्परेचर असं सांगितलं आहे. सो टी. बरोबर आहे का? हे आपल्याला काय करायचं आहे प्रूव्ह करायचं आहे. ओके, आणि आत्ताच आपल्याला गॅस मॉलिक्युलचं जे एक्सप्रेशन आहे पी इज इक्वल टू इन टर्म्स ऑफ स्मॉल एम एन c² डिवायडेड बाय 3v. ओके, हे आपल्याला आपण प्रूव्ह केलं आहे बघा. कुठे केलं आहे हे बघा, हे काढलं आहे बघा इथं काढलेलं आहे. ओके, तेच उचललं आहे. बरोबर आहे. mn c²/3v हे आपण घेतलो आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये काय काय आहे बघा तुम्हाला m इज इक्वल टू काय दिसतंय पी इज इक्वल टू काय रे हे सांगा प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस. बरोबर आहे. स्मॉल एम जे आहे ते मास ऑफ इच गॅस मॉलिक्युल्स. एन इज इक्वल टू काय सांगितलं रे टोटल नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स. बरोबर आहे. सी म्हणजे RMS व्हेलॉसिटी ऑफ गॅस मॉलिक्युल्स आणि फी म्हणजे काय रे व्हॅल्यूम ऑफ दॅट क्यूब
आपण एक क्यूब कन्सिडर केलेला बघा, असं तुम्हाला आठवतंय का बघा, एक्स वाय झेड ॲक्सिस होते आणि असं काहीतरी क्यूब कन्सिडर केलेला, बरोबर आहे. सो त्या क्यूबचं काय आहे, व्हॅल्यूम आहे, बरोबर आहे. हां, आता मी काय करतोय, हा फी जो आहे तो डिवाइड आहे, इकडे जाऊन काय करतोय, मल्टिप्लाय करतोय. सो पी व्ही इज इक्वल टू काय झालं बघा, 1/3 एम एन काय झालं, सी स्क्वेअर झालं, बरोबर आहे, एम एन सी स्क्वेअर. आता पी व्ही इज इक्वल टू, आता 1/3, ओके, 1/3 एन मी हा असंच करतोय आणि 1/3 गेला, एन गेला, राहतोय काय रे, एम सी स्क्वेअर. आता एम सी स्क्वेअर मला काय पाहिजे, 1/2 पाहिजे, म्हणजे मी एक्स्ट्रा घेतला, हा 2 जाण्यासाठी मी इथं 2 घेतलाय. हे असं का केलं, कारण मला इथं कायनॅटिक एनर्जी सांगायची आणि ही काय झाली रे, ही कायनॅटिक एनर्जी झाली, बरोबर आहे का. सो काय झालं बघा, पी व्ही इज इक्वल टू 2/3 एन 1/2 एम सी काय झालं, स्क्वेअर झालं, बरोबर आहे. हां, आता मला माहिती आहे पी व्ही इज इक्वल टू आर टी फॉर 1 मोल ऑफ गॅस, बरोबर आहे. सो ह्या पी व्हीच्या जागेला मी काय करतोय, आर टी, ओके, आर टी नव्हे, ठीक आहे. सो 2/3 एन इंटू 1/2 एम सी स्क्वेअर, बरोबर आहे. हां, आता जे हे 3 जे आहे, ही 3 आहे, इकडं डिवाइड आहे, तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. सो 3 आर टी, त्याच्यानंतर 2 जो आहे तो 2 इंटू एन असा, एन ह्याला 2ला मल्टिप्लाय आणि हे इकडं सगळं जाऊन ती काय होईल, डिवाइड होईल आणि इथं काय राहते, 1/2 एम सी स्क्वेअर. आणि ठीक आहे, ही 1/2 एम सी स्क्वेअर काय रे, कायनॅटिक एनर्जी, बरोबर आहे का, काय आहे, कायनॅटिक एनर्जी. आणि हे 3 आर टी डिवाइड बाय 2 एन. आता ह्याच्यातलं कॉन्स्टंट काय बघा, हे सगळं काय असू शकतं रे, कॉन्स्टंट असू शकतं, बरोबर आहे का, काय असू शकतं, कॉन्स्टंट असू शकतं. देअरफॉर कायनॅटिक एनर्जी इज इक्वल टू, बघा बरं, 3 आर टी डिवाइडेड बाय 2 एन आणि हे सगळं काय आहे, कॉन्स्टंट आहे, ते मी काढल्यानंतर काय होईल, कायनॅटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी काय होईल रे, टी होईल. आणि ॲब्सोल्यूट टेम्परेचर किंवा कायनॅटिक एनर्जीबद्दल हे असं आपण लिहू शकतोय, 1/2 एम सी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी काय लिहू शकतोय, ॲब्सोल्यूट टेम्परेचर, असे आपण काय करू शकतोय, घेऊ शकतो, ठीक आहे. आणि हेच त्याचं काय होतं, प्रूफ होतं. सो ॲव्हरेज कायनॅटिक एनर्जी ऑफ द गॅस मॉलिक्युल्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी ॲब्सोल्यूट टेम्परेचर, असं आपण काय करू शकतोय, म्हणू शकतो, ठीक आहे. हां, आता दुसरं, सपोज आपल्याला अजून एक प्रूफ करावं लागतं की मीन कायनॅटिक एनर्जी ऑफ द गॅस मॉलिक्युल्स इज इक्वल टू 3/2 इंटू के टी. आता हे के काय आहे बघा, के इज इक्वल टू आर डिवायडेड बाय एन, काय आहे बघा, के इज इक्वल टू आर डिवायडेड बाय एन, लक्षात ठेवा. आर म्हणजे काय, गॅस कॉन्स्टंट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स इज इक्वल टू के, बरोबर आहे. हां, मग आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे बघा, की मीन कायनॅटिक एनर्जी बघा, मीन सोपा एकदम, कधी विचारलं नाही. सो मीन कायनॅटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्युल्स इज इक्वल टू 3/2 इंटू के टी, बरोबर आहे, 3/2 इंटू के टी, ठीक आहे. हां, आता जो आपण जो क्वेश्चन नंबर बघितला किंवा हा जो क्वेश्चन बघितला, हे सगळं ओके, हे सगळं लिहायचंच आहे. तिथं कुठंपर्यंत लिहायचं आहे, की इथंपर्यंत लिहायचंच आहे. कुठंपर्यंत लिहायचं आहे बघा, इथंपर्यंत, की 1/2 एम सी स्क्वेअर किंवा इथंपर्यंत लिहायचंच आहे. इथंपर्यंत काय करायचं आहे, लिहायचंच आहे. म्हणजे थोडक्यात ते मी लिहून घेतो बघा, 1/2 एम सी स्क्वेअर इज इक्वल टू 3 आर टी अपॉन 2 एन. तिथं हाय असं तुमच्या नोट्समध्ये मी दिलं आहे बघा, राईट अप टू इक्वेशन नंबर 2, ओके, असं पूर्ण लिहिलेलं आहे. ओके, तिथे इक्वेशन नंबर 2 पण तिथं दिलेलं आहे. आता इथंपर्यंत लिहायचं. ओके, एक्झाममध्ये तसं करायचं नाही, ते पूर्णपणे तुम्हाला लिहायला लागतं. ओके, आता फेअर तुम्हाला तिथं दिलेलं आहे के इज इक्वल टू आर डिवायडेड बाय एन, बरोबर आहे. मग इथं आहे बघा, सो आर डिवायडेड बाय काय आहे, एन आहे का, त्याच्याबद्दल आपण काय लिहू शकतो, के लिहू शकतो. सो 1/2 एम सी स्क्वेअर इज इक्वल टू 3/2 आहे आणि आर डिवायड बाय एनच्या बदलाला मी काय लिहू शकतो रे, के टी, बरोबर आहे, 3/2 के टी. आणि 1/2 एम सी स्क्वेअर म्हणजेच काय रे, कायनॅटिक एनर्जी इज इक्वल टू किती आली रे, 3/2 इंटू के टी. लक्षात ठेवा काय आली, 3/2 इंटू के टी. आता मीन आणि ॲव्हरेज
दोन्ही एकच. मागच्या वेळेला इथं तुमचा शब्द काय होता, ॲव्हरेज, आणि इथं काय आला रे, मीन आलाय. आणि ॲव्हरेज आणि मीन दोघांचं मिनिंग काय असणार आहे, सेम असणार आहे, लक्षात ठेवा. बरोबर आहे. ओके. ठीक आहे. अजून एक काय सांगितलंय, कायनेटिक एनर्जी पर मोल ऑफ गॅस. हे एक लास्ट एक प्रूफ आहे, ते सुद्धा आपण इथं घेऊया. ठीक आहे. तर काय सांगितलंय, कायनेटिक एनर्जी पर मोल ऑफ गॅस इज इक्वल टू 3/2 RT. हे एक सांगितलंय बघा. सो कायनेटिक एनर्जी पर मोल ऑफ गॅस इज इक्वल टू 3/2 काय सांगितलं आहे, RT सांगितलेलं आहे. बरोबर आहे. हां, तर आपल्याला माहिती आहे बघा, ह्याचं प्रूफ आपण कसं देणार आहे, P इज इक्वल टू mNc²/3V. आपल्याला माहिती आहे, इक्वेशन नंबर मी काय देतो आहे, ह्याला फर्स्ट देतो आहे. ठीक आहे. हां, त्याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यानंतर की ह्याच्यामध्ये काय काय आहे सांगायचं. वेअर P इज इक्वल टू प्रेशर आहे, M इज इक्वल टू काय आहे, मास ऑफ इच मॉलिक्युल्स, N काय आहे बघा, नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 1 मोल. त्याच्यानंतर C इज इक्वल टू RMS व्हेलॉसिटी. बरोबर आहे. V इज इक्वल टू व्हॅल्यूम ऑफ क्यूब आहे, किंवा व्हॅल्यूम ऑफ गॅस म्हणूया. बरोबर आहे. हां, आता सेम हा V डिवाइड आहे, इकडे जाऊन काय होईल, मल्टिप्लाय. सो PV इज इक्वल टू 1/3 mNc². तीच प्रोसिजर आपल्याला करायचं आहे. सो कायनेटिक एनर्जी तर फाइंड करायची आहे. सो 1/3 N हा असं असू दे, mc². कशाची गरज आहे, 1/2ची गरज आहे. 2 जाण्यासाठी मी इथं काय घेतला, 2 घेतला. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात इथं काय झालं रे, PV इज इक्वल टू 2/3 N 1/2 mc² झालं. इक्वेशन नंबर काय देतोय, फर्स्ट. ओके. सो आता इथं PV इज इक्वल टू काय घेऊ शकतो रे, RT घेऊ शकतोय. सो PV इज इक्वल टू RT / 2/3 N इंटू 1/2 mc². बरोबर आहे, 1/2 mc². आता बघा 2/3 जे आहे, हे 3 जे आहे डिवाइड आहे, इकडे जाऊन काय होईल, मल्टिप्लाय. सो 3 RT आणि डिवाइड बाय इकडे जे 2 आहे ते इथं जाईल, आणि इथं काय राहील, फक्त N इकडे एक राहील बघा, आणि हे सगळं राहील N इंटू, म्हणजे N/2 इंटू mc² असं काहीतरी राहील तिथं. बरोबर आहे. हां, आता N इंटू किंवा हा N मी बाजूलाच सो 1/2 हा N मी बाजूलाच लिहितोय. ओके. हा 1/2 mc² असं काहीतरी होईल. ओके. सो 1/2 mc² म्हणजे ती काय झाली रे, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी झाली. सो N इंटू ही काय झाली रे, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी किंवा मीन कायनेटिक एनर्जी, आणि इकडे काय राहतील, फक्त 3/2 RT असं काही राहील. आता ॲव्हरेज कायनेटिक एनर्जीला जर N मल्टिप्लाय केलं, मग अशी झालं बघा, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जीला N जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल रे, टोटल कायनेटिक एनर्जी होईल. बरोबर आहे. सो काय होईल इथं, टोटल कायनेटिक एनर्जी होईल. बरोबर आहे. टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ N मॉलिक्युल्स असं आपण त्याला म्हणूया. टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ N मॉलिक्युल्स, आणि ती किती आहे रे, 3/2 RT. ओके. आणि टोटल कायनेटिक एनर्जी N मॉलिक्युल्स म्हणजे काय, की कायनेटिक एनर्जी पर युनिट मोल, ह्यालाच आपण काय म्हणणार आहे, टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ N मॉलिक्युल्स म्हणजेच काय, कायनेटिक एनर्जी पर युनिट मोल, आणि ती किती झाली रे, 3/2 इंटू काय झालं, RT झालं. ठीक आहे. सो प्रत्येक एक्सप्रेशन एकमेकांच्यावरती डिपेंड आहेत. तीच प्रोसिजर करतोय, थोडं फिरवी आपण इथं केलेलं आहे. ठीक आहे. सो एकदम व्यवस्थित बघा. ह्यातलं क्वेश्चन तुम्हाला CETला विचारलं जातं. ह्यातले फॉर्म्युलेज तुम्ही एका बाजूला काढा. ओके. काय आहे, कसं आहे, आणि ह्या पद्धतीने तुम्ही एक्सप्रेशन काय करू शकताय, सॉल्व्ह करू शकताय. ठीक आहे. सो इथं आपण थांबूया. नेक्स्ट पार्टला न्यू जो पॉईंट आहे तो आपण काय करणार आहे, इथं स्टार्ट करणार आहे. ठीक आहे. सो इथं आपण थांबूया.